तेच म्हटलं मी. आता बघा, 10-10, 12-12 वर्षे तुम्ही मंत्री पालकमंत्री राहिल्यावर ही कामं करू शकले नाही, आणि आता निवडणुकीच्या समोर आल्याच्या नंतर म्हणतात की मी बंधाऱ्यांचं बलून बंधाऱ्याचं निवेदन देऊन आलो, आणि नंतर मग शेळगावचं बॅरेजचं जे आहे ते मार्गी लावलं, शिंदे साहेबांनी तत्वता मान्यता दिली. हे सगळे निवडणूक समोर ठेवून लोकांना दाखवण्याचा हा प्रकार आहे. परंतु जनता हुशार आहे. जनतेला माहिती आहे गद्दार कोण आहेत, खोके कोणी घेतलेले आहेत, आणि त्याच्यामुळे यांना हिशेब चुकता करावं लागणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये. त्यांच्याकडून आरोप केला जातो की देवकरप्पा निवडणुकीच्या अनुषंगाने जात आहे, असे मुद्दे बाहेर काढतात वगैरे. त्याला काय माझे खोटे चुकीचे मुद्दे असतील तर त्यांनी सांगावं. निवडणुकीचा काय संबंध काय आहे त्याच्यामध्ये? मी मागे पण तक्रारी केल्या होत्या अवैध व्यवसायाच्या संदर्भामध्ये. त्यावेळेला बोललो होतो, त्यावेळेला तर प्रशासनाचा आशीर्वाद, पालकमंत्र्याचा आशीर्वाद आणि प्रशासनाच्या सहकार्याने चालू आहेत असं पण बोललो होतो मी. काही आताच बोलत नाही, 6 महिने झाले त्याला बोलायला त्यावेळेला पण. आणि हे रस्त्यांची तक्रार वगैरे मी या संबंधित सूर्यवंशी अधिकाऱ्याला मी झापलं एक दिवशी एकदा फोनवरून. आता असं नाही, एक फक्त आज तुमच्या समोर मी जाहीर करतो, कारण तक्रारी करून एखाद्या वेळेला दात पुकार घेणार नसतील तर मग आपण कुठेतरी स्टेजवर आलो पाहिजे ना सांगायला. मध्ये भाषणांमध्ये सांगत असतात 5 वर्ष तुम्ही फिरलेली ऐन निवडणुकीच्या वेळेस फिरत आहे, दारामध्ये जात आहेत लोक. असं आहे त्यांच्या तोंडाला मी फेस आणून टाकलेला आहे फिरता फिरता. दोन्ही बाप बेटे फिरतायत तरी त्यांना मी आवरत नाही एकटा. आलं लक्षात? आणि एक गाव आणि एक घर सोडत नाही जिथं घटना घडली असेल तिथं अनेक वर्षापासून. आणि जर असं असेल, मी वेळेवर जात असेल तर आता घोडा मैदान जवळ आहे, लोक दाखवून देतील देवकरप्पा काय चीज आहे. पण त्यांचे सातत्याने आरोप असतात की त्यांच्या विरोधात आपलं अवैध धंद्यांमध्ये आपला हात आहे, निकृष्ट दर्जांमध्ये ठेकेदारांमध्ये आपली वाटे. मला सिद्ध करून द्यावं ना कुठे अवैध धंदे. माझे एक परमिट रूम हे 20 वर्षापासून आहे, अधिकृत गुलाबराव पाटील लायसनधारक आहे, 20 वर्षापासून आहे. मी ते भाड्याने दिलं आहे आता सध्या. हे तर काही लपलेलं राहत नाही. दुसरे अड्डे कुठे आहे ते देवकरप्पांनी मला सांगावे, आणि त्यांच्यावर किती अड्डेवाले राहतात त्यांचे नाव मी सांगायला तयार आहे. त्यामुळे हे बघा, राजकारणामध्ये दारूवाले, परमिटवाले, सट्टावाले, पत्त्यावाले, रेतीवाले हा आरोप केल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. देवकरप्पांकडे काय साधू संत राहतात का? बाळकरी आहेत त्यांच्याकडे अर्धे. त्यांची जर हिस्ट्री चेक केली तर 2% कमिशन घेतल्याशिवाय मजूर फेडरेशनमधून यांच्याकडनं काम होत नाही. टक्केवारीचे महामेरू 1008 प्रमाणे ते काम करतात. आणि मला तरी असं वाटतं की या ठिकाणी त्यांनी दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा आपल्या गनिमा पहिले चेक कराव्यात. आपल्या मर्जीतल्या लोकांना आपण कसे कामं देतो हे चेक करावं. विरोधकांवर आरोप करणं फार सोपं आहे, पण देवकरप्पांनी या 5 वर्षामध्ये 4 दवाखान्याची कामं केली हे दाखवून द्यावं. जी दवाखान्यांची कामं केली तर स्वतःच्या दवाखान्यात बिलं वाढून केली म्हणून दवाखाना बंद पडला आहे. सांगायचा अर्थ असा आहे, यांनी दाखवावं ना मला की यांनी काय कामं केली आहेत. नुसता आरोप प्रत्यारोप करून पोटं भरत नसतात. कोणते कार्यकर्ते वाढवले त्यांची 4 नावं सांगावीत. पुरुषोत्तम चौधरीशिवाय कोणीच वाढवला नाही तिथे मजूर फेडरेशनमध्ये. हे असे लोक त्यांनी वाढवलेले आहेत की जे त्यांच्या हुजरीगिरी करतात, जे त्यांच्या मागं पुढं फिरतात. इथे तर आमच्यापाशी दलितपासून मराठापासून मुस्लिमपासून सगळे लोक आमच्याबरोबर आहेत. याचाच अर्थ असा होतो की आम्ही राजकारणापुरतं कार्यकर्त्यांना वापरत नाही, तर कार्यकर्ता हा कुटुंबाचा घटक म्हणून आम्ही त्याच्याशी काम करत असतो. हा आमच्यातनं त्यांच्यातला फरक आहे. हो, पायाखालची वाळू घसरली म्हणून गुलाब. सध्या वाळू राहिलीच कुठे नदीमध्ये, तर घसरायचा विषय येतो कुठे? कुठे गेली वाळू? वाळू चोरीला गेली सगळी देवकरप्पांच्या हिंगल्याप्रमाणे.